नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत। सायली घाईघाईत तयार होऊन त्या मावशीची ऑर्डर सुद्धा आला निघालेली असते, पण तन्वीच्या डोक्यात वेगळीच शाळा असते। काही करून हिला अडवायचं म्हणून ती काय करते, स्वतःच कपडे म्हणजे वाळू घातलेले असतात ते खराब करते आणि सायली हे कपडे खराब केलेत की विमलने असं बोलते, पण तिचं ती काहीच नाही ऐकता निघून जाते। तिच्या पाठोपाठ अर्जुन देखील जातो। अर्जुनलाही ती अडवण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी तिचा प्लॅन फेल ठरतो। पूर्ण आजी जवळ ती जाते आणि बोलते की बघ कपडे कसे खराब केले आहेत। त्यावेळेस या घरची रीत ती सांगते की ज्यांनी जी चुकी केली आहे त्यांनीच ती सुधारायची। खरं तर पायाखाली कपडे तोडताना पूर्ण आजीने बघितलेलं असतं। ती अक्षरशः तिला वॉशिंग मशीन वापरणं करता धुण्याची ऑर्डर सोडते। तन्वी खूप निराश होऊन ती कपडे धुत बसते। कपडे धुताना अस्मिता आणि विमल बघते आणि चक्क तिची खिल्ली उडवतात। इकडं समीरा म्हणजे साक्षी कडे महिपत येतो। त्याला सचिनला भेटायचं असतं, पण सचिन काही येत नाही। ती वारंवार मेसेज करते, पण सचिन काही येईना। इकडे अर्जुन आणि सायली त्या पत्त्यावर जातात। पत्त्यावर गेल्यानंतर त्या चाळीमध्ये गेल्यानंतर जो व्यक्ती 40 वर्षापासून त्या ठिकाणी राहतो त्याच्याकडे ते जातात। कोणी मंदा साळुंखे नावाचा व्यक्ती या ठिकाणी राहतं का असं ते विचारल्यानंतर त्यांना कळतं या नावाची व्यक्ती इथं कोणी राहिलीच नाहीये। तर तिने खोटं का सांगितलं असेल, खोटा ॲड्रेस का दिला असेल हा प्रश्न दोघांनाही पडतो।